खरं म्हणजे विकसित भारत 2047 चं जे काही गोल आहे, स्वप्न आहे, या देशाला जगभरामध्ये एक नावलौकिक आणि देशाचा विकास, अर्थव्यवस्थेला चालना आणि आर्थिक देश आपला जो महासत्तेच्या दिशेने जाण्याचं जे स्वप्न आहे, नेण्याचं स्वप्न आहे, त्याचं एक दरवर्षी अशा प्रकारची नीती आयोगाची बैठक असते आणि जे $5 ट्रिलियन जे ड्रीम आहे, स्वप्न आहे, ते कसं अचीव करायचं आणि महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये असलेलं कॉन्ट्रीब्युशन, महाराष्ट्राचं असलेलं $1 ट्रिलियन कॉन्ट्रीब्युशन, आज महाराष्ट्रात देखील खूप मोठ्या प्रमाणावर विकासाची प्रकल्प सुरू आहेत, विकासाची कामं आहेत, इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत आणि कल्याणकारी योजना देखील सुरू आहेत. आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये कशा प्रकारचं काम सुरू आहे, काय काय योजना राबवतोय, काय नवीन प्रकल्प राबवतोय, या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी उद्याच्या बैठकीमध्ये चांगली महाराष्ट्रासाठी पूर सुरू आहे अशा परिस्थिती आणि पुण्यामध्ये सुद्धा पुण्यामध्ये सगळी टीम लावली आहे, लोकांना मदत होते आहे, सगळी स्वच्छता होती आहे. स्वतः मी जातीने लक्ष ठेवून आहे, कलेक्टर, दोन्ही कमिशनर, त्या ठिकाणी टीम जी आहे स्वच्छतेसाठी, काही प्रायव्हेट कंपन्या आहेत हाऊसकीपिंगच्या, त्यांना आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करून घेतले. आमची देखील शिवसेनेची टीम काम करते आणि संपूर्णपणे त्या जिथं ज्या भागामध्ये जवळपास 4,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं आणि मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. ज्यांचं नुकसान झालंय त्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना बी दिल्या, त्यांचे पंचनामे झाले. त्यामुळे सरकार, शासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं आहे. विधानसभा निवडणुकी संदर्भात काही चर्चा होऊ शकते हायकमांड? नीती आयोगाच्या बैठकीमध्ये विकासाची चर्चा, डेव्हलपमेंट, काय काय राज्यांनी काय काय केलं त्याची माहिती, नवीन काय काय करायचं त्याची माहिती, आणि नंतर होईल मीटिंग ना. याच्यामध्ये देखील महाराष्ट्रासाठी अनेक विभागासाठी, रस्त्यांसाठी, रेल्वेसाठी, वाढवण बंदरासाठी अनेक जे काही विकास प्रकल्प आहेत त्यासाठी देखील मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये म्हणजे जेव्हा निवेदनामध्ये तोही विषय आम्ही दिलेला आहे. कांद्याचा जो आहे त्या बाबतीमध्ये देखील आदरणीय प्रधानमंत्र्यांना विनंती करणार. किती निधीची आवश्यकता, एकूण कितीची मागणी केली आपण? चला, बीजेपी नेत्यांबरोबर मीटिंग वगैरे उद्या साहेब सकाळी फक्त भेटूया आपण. हे दिल्लीमध्ये दाखल झालेत. उद्या नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत. यासाठीच ते सध्या दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. तर पूर परिस्थितीवर आमचं पूर्ण लक्ष आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि जी काही मदत लागेल ती सर्व तयार आहे असं देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.